गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग सर. सर लातूरमध्ये तसं लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. लातूरचा पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये परिचित आहे. अगदी. आमच्या पालक म्हणून काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारू इच्छितो की Yes. आमचे बरेचसे विद्यार्थी म्हणजे लातूरमध्ये बरेचसे विद्यार्थी हे CBSE ICSE पॅटर्नच्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षण घेतात. करेक्ट. आणि मग अशा वेळेला आम्ही पालक म्हणून आमची एक अपेक्षा अशी असते की बाबा आमच्या मुलाला अगदी व्यवस्थितरित्या इंग्लिश कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि हे बोलण्यासाठी मग त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी शाळेतनं या सगळ्या गोष्टी 100% होताना दिसत नाहीत. मग ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी काही ऑप्शन आपल्याकडे काय आहेत असं की जेणेकरून आम्हाला इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करता येईल. अगदी. माझ्यासमोर बसलेले जे आहेत ते प्राध्यापक संभाजी नवघरे सर एका पालकाच्या भूमिकेमध्ये माझ्याशी ते संवाद साधतात आणि यांनी विचारलेला प्रश्न हा त्यांचा एकट्याचा नसून मला वाटतं आपण जे सर्व पालक मला आणि सरांना ऐकत आहेत त्या सर्वांच्या वतीनं त्यांनी मांडलेला हा प्रश्न असावा. हे फॅक्ट आहे, ही रिॲलिटी आहे की आपली मुलं वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळ्या माध्यमामध्ये जरी शिकत असली तर मला आणि पालकांना एकच सांगायचं आहे की त्या विद्यार्थ्याला ना जोपर्यंत त्याचं स्वतःला वाक्यरचना बनवता येत नाही, स्वतःची सेंटेन्स बिल्डिंग त्याला जमणार नाही आहे किंवा समजा मी आता एखाद्या विद्यार्थ्यानं एखादा लेसन वाचला, तो वाचलेला लेसन त्याला समजला पाहिजे. एक पहिली पद्धत. समजलेलं त्याला स्वतःच्या भाषेमध्ये त्याला इंग्रजीमध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे स्वतःची सेंटेन्स बिल्डिंग जोपर्यंत त्याला करता येणार नाही आहे तोपर्यंत मग तो विद्यार्थी कुठल्याही माध्यमाचा असू द्या त्याला चांगल्या प्रकारे स्कोअर करता येणारच नाही आहे. अच्छा. येस सर, मग त्याला पर्याय काय आहे? आता आपल्याकडे इंग्रजी विषयाचे क्लासेस चालतात गेल्या अनेक वर्षापासून, 25 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात. तर मग विद्यार्थ्यामध्ये हा कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी आपल्याकडे आता काय सध्या काय ऑप्शन काय आहे? खूप छान. सर्वांच्या वतीनं पालकांच्या वतीनं मी आपल्याशी बोलतोय की ॲक्च्युली हा प्रश्न अनेक पालकांना सतावतोय की सर मी तर माझ्या मुलांसाठी खूप चांगल्या शाळा निवडली, खूप चांगल्या प्रकारचं मी त्यांना म्हणजे पुस्तकं देतोय, त्यांच्यावरती शैक्षणिक साहित्यावरती खर्च करतोय, सगळ्या गोष्टी मी माझ्या परीनं करतोय. इव्हन माझ्या आयुष्यामध्ये मला जे जे जमलं नाही ते माझ्या पोरांसाठी मी देण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हणावं तसं माझ्या लेकरांमध्ये प्रोग्रेस दिसत नाही आहे कारण त्याला अजूनही इंग्रजीमध्ये त्याला बोलता येत नाही, इंग्रजीमध्ये स्वतःचं मत चांगल्या प्रभावी लिहिता येत नाही. नो प्रॉब्लेम, काहीच काळजी करू नका कारण ढेगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून मागील 26 वर्षापासून ही अकॅडमी आज हजारो विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. उन्हाळा आला की अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना चाहूल लागते ते आपल्या कोर्सेसची. कदाचित आपल्यालाही ठाऊक असावं. तर मी सांगू शकतो की उद्याच्या 25 एप्रिलपासनं ते 15 जून या कालावधीमध्ये बेसिक इंग्लिश कोर्स सारखा एक कोर्स आहे सर, ज्यामध्ये आम्ही 5वी ते 10वीपर्यंतची मुलं ज्यामध्ये आम्ही घेतो. ज्यामध्ये व्याकरण आहे, जवळपास अभ्यासक्रमावर आधारित 28 ते 30 चॅप्टर आम्ही कव्हर करतो. त्याबरोबर विद्यार्थ्यांना वाक्य बनवण्यासाठी वाक्य त्यांना स्वतः बनवता आली पाहिजे म्हणून टेन्ससारखा विषय चांगल्या पद्धतीने तयार करून घेतला जातो. प्री बेसिक एक कोर्स आहे. आता ज्या मुलांना आत्ता कुठून ABCD पासून सुरुवात करायचं आहे अशा मुलांसाठी आम्ही बनवलेला हा प्री बेसिक कोर्स आहे, ज्यामध्ये 4थीतून 5वीमध्ये जाणारी पोरं असतील, 6वीमध्ये असतील अशा मुलांसाठी तो कोर्स चालतो. आता दुसरा जो विषय आपण बोलतायत की स्पोकन इंग्लिश कोर्स सारखा एक कोर्स आमच्याकडे चालतो, ज्यामध्ये ज्या मुलांचं बेस ऑलरेडी चांगलं आहे पण इंग्रजी बोलता येत नाही, मांडता येत नाही, अस्खलितपणे बोलता येत नाही किंवा त्याच्यामध्ये स्टेज कॉन्फिडन्स नाही आहे, मुलं थोडं इंग्रजी बोलायचं म्हटलं की घाबरतात, अशा मुलांसाठी किंवा जी मुलं आता मे बी ॲग्रिकल्चर करून असतील किंवा ती इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा कदाचित त्याचं BBA MBA झालेलं असेल, अशा विविध क्षेत्रातून इंटरव्ह्यू फेस करणारी काही पोरं आहेत, अशा मुलांना इंग्रजी सहजपणे आत्मविश्वासानं बोलता यावं याच्यासाठी ढेगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून ग्रुप डिस्कशन असेल सर, डिबेट आहेत, पर्सनल प्रेझेंटेशन्स आहेत, डायलॉग्स आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांची भीती आम्ही कमी करतो आणि मुलांना इंग्रजी मराठी सारखं कसं बोलता येईल सहजपणे त्या पद्धतीनं आपण अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. येस सर. त्यामुळं मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर भेटलेली असतीलच
आणि पालकांना पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर भेटलेली असतीलच. नक्कीच आपल्या म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही पालक म्हणून प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची आपण अत्यंत व्यवस्थितपणे उत्तर दिलात. येस. आणि मला खात्री आहे की या अकॅडमीच्या माध्यमातून जसं मागच्या 25 वर्षापासून आपण अनेक UPSC क्रॅक करणारे विद्यार्थी घडवलात, या MPSC क्रॅक करणारे विद्यार्थी घडवलात, स्पर्धा परीक्षेला कॉन्फिडन्सनं सामोरं जाणारे विद्यार्थी आपल्या माध्यमातून घडलेले आहेत. आणि या 2 महिन्याची जी बॅच आहे या 2 महिन्याच्या बॅचचा नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्युचरसाठी खूप चांगला फायदा होतो. मी पालक म्हणून सगळ्या पालकांनासुद्धा या ठिकाणी आवाहन करेल की आपल्या पाल्याला नक्कीच या 2 महिन्याच्या बॅचचा आपण एक सुवर्ण संधी समजून या बॅचमध्ये आपण प्रवेश घ्यावा आणि नक्कीच 2 महिने सरांच्या सान्निध्यामध्ये आपला पाल्य द्यावा, जेणेकरून आपलं जे स्वप्न आहे इंग्रजी विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अवगत करता येईल असं मी सर्वांना आवाहन करतो. अगदी शेवटचं एक मी वाक्य बोलतो की इंग्रजी एक अशी भाषा आहे की त्या भाषेला जर तुम्ही अवगत केलात, विद्यार्थ्यांनी जर ही भाषा अवगत केली, तर मला एवढी खात्री आहे की त्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वची जाणीव होते, त्याच्यामध्ये काय लपलंय काय दडलंय त्याची ओळख त्याला व्हायला लागते. आणि मला असं वाटतं ज्या दिवशी स्वतःला स्वतःची ओळख पटली झाली तो विद्यार्थी एखाद्या म्हणजे स्वयंभू ज्याला आपण म्हणतो करेक्ट आहे ना, तो विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या तो स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहत नाही. बेस्ट लक. आपण भेटूया लवकरच.